वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण हे खालचं पॉट कसं करायचं हे शिकणार आहोत. सो लेट्स गेट स्टार्टेड. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला मॅजिक रिंग क्रिएट करून घ्यायची आहे. त्यात आपल्याला 7 सिंगल क्रोशिया करायचं आहे. फर्स्ट चेन करून घ्यायची आहे. फर्स्ट चेन झाल्यावर 7 सिंगल क्रोशिया करायचे आपल्याला. सिंगल क्रोशिया झालाय करून. आता मॅजिक रिंग आपल्याला क्लोज करून घ्यायची आहे. क्लोज करून झाल्यावर स्लिप स्टिच करून 1 चेन करून घ्यायची आहे. चेन झाल्यावर प्रत्येक एक चेनमध्ये आपल्याला सिंगल क्रोशिया 2 टाइम करायचं आहे. म्हणजे 6 आपले सिंगल क्रोशियात टोटल आपल्याला इन्क्रीज करत जायचं एक एक चेनमध्ये डबल असे टोटल आपल्याला 14 करायचे आहेत. 7 आहेत, 14 करायचे आहेत. आपला सेकंड राऊंड कंप्लीट झाला आहे. आता थर्ड राऊंडमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करून 1 चेन करायची आणि एक चेनमध्ये सिंगल क्रोशिया आणि दुसऱ्या चेनमध्ये डबल सिंगल क्रोशिया करायचं आहे. म्हणजे फर्स्टमध्ये 1 आणि सेकंडमध्ये आपल्याला इन्क्रीज करायचं आहे. असं रिपीट करत जायचं आहे. टोटल आपल्याला 21 स्टिच होणार आहेत राऊंड थर्डमध्ये. आपल्याला थर्ड राऊंड कंप्लीट होऊन फोर्थ राऊंड स्टार्ट करणार आहोत. त्यात आपल्याला फोर्थ राऊंडमध्ये 1 चेन करून 2 म्हणजे फर्स्ट चेनमध्ये 1 सिंगल क्रोशिया, सेकंड चेनमध्ये 1 सिंगल क्रोशिया आणि थर्डमध्ये आपल्याला इन्क्रीज करायचं. आता असं टोटल आपल्याला 28 स्टिच करायचे एंडपर्यंत, राऊंड एंडपर्यंत.
आपल्याला 1 चेन आणि 3 टाईम 3 चेनमध्ये सिंगल क्रोशा करून 4th मध्ये आपल्याला इन्क्रीज करायचं आहे. टोटल आपल्याला 35 स्टिचेस कंप्लीट करायचे आहेत 4th राऊंडमध्ये. आता 5th राऊंड आपलं कंप्लीट झालं आहे पूर्ण. आता नंतर जे यान आहे ते टर्न करून घ्यायचे. त्याची बॅक साईडच्या साईडने आता आपल्याला वर्क करायचं आहे. जेवढ्या स्टिच आहेत तेवढ्यामध्ये आपल्याला स्लिप स्टिच करत जायचं आहे. 35 स्टिच आहेत, त्या प्रत्येक 35 स्टिचमध्ये स्लिप स्टिच करत जायचं आपल्याला लास्टपर्यंत. आता परत यान टर्न करून घ्यायचे, आपले फ्रंट साईड्स घ्यायची परत आणि त्याच्यात आपल्याला जे 35 चेन आहेत त्यावर सिंगल क्रोशिया करायचं आहे. इन्क्रीज नाही करायचं ना डिक्रीज करायचं आहे. ते 35 स्टिचेस परत आपल्याला करायचे. आता आपला हा 7 राऊंड आहे. राऊंड 7 to 12 पर्यंत हीच सीरीज आपल्याला एंडपर्यंत करायची. 12 पर्यंत ही झाली आहे माझी ऑलरेडी करून, तुम्ही बघा. आता इथून पुढे कंटिन्यू राऊंड 7 आहे, सॉरी राऊंड 13 आहे. त्यात आपल्याला आता डिक्रीज करत जायचे. 1 चेन करून आपल्याला 3 चेनमध्ये सिंगल क्रोशिया करायचं आहे आणि 4th मध्ये आपल्याला डिक्रीज करायचं आहे. डिक्रीज कसं करायचं ते आपण बघू. आता 4th चेनमध्ये हुक इन्सर्ट करून यान वर करून घ्यायचं आहे आणि तशीच ठेवायची ती लूप. नंतर 5th यान चेनमध्ये हुक इन्सर्ट करून यान ओव्हर करायचं आहे. असं तिन्ही लूपमधून यान ओव्हर करून घ्यायचे. ह्याला म्हणतात डिक्रीज करायचं. असंच लास्टपर्यंत आपल्याला करायचे. असेच आपल्याला 2 चेन करायच्यात अजून, सॉरी 2 राऊंड करायचे आपल्याला. हे 13 राऊंड आहे. 14 राऊंडमध्ये आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. 14, 15 आणि 16मध्ये कंटिन्यू करायचं आहे आपल्याला. आता 14, 15 आणि 16मध्ये काही इन्क्रीज नाही करायचं. जेवढं आपण ऑलरेडी 13मध्ये डिक्रीज केलं आहे तसंच कंटिन्यू आपल्याला करायचं आहे. मी अर्धा थर्मोकॉलचा यूज केला आहे त्यामध्ये. ह्या व्हिडिओच्या अगोदर जो आपण ट्युलिप क्रोशे फ्लॉवरचा व्हिडिओ केला होता तो हा आहे, तो ह्यामध्ये आपल्याला यूज करायचा आहे. ओके, बाय.